नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद विथ रंजना या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज बनवलेली आहे मी पुरणाची पुरी रेसिपी. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. खूप छान लागते. आमच्याकडे नेहमीच बनवली जाते. तर म्हटलं चला व्हिडिओ शेअर करूया. आपल्याकडे पुरणपुरी बनवतात का? नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा. तर इथे मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे, बघू शकता. स्वच्छ निवडून घेतली आहे मी डाळ. डाळीला आता मी कुकरमध्ये शिजत घातलेलं आहे. तोपर्यंत आता पीठ भिजवते. पीठ भिजवण्यासाठी आपल्याला पुरी किती बनवायची आहे त्यानुसार पीठ घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. जास्त पण मीठ घालायचं नाही, नाहीतर चव बिघडते मग पुरीची. आता मिक्स करून घेऊया. मीठ टाकल्यानंतर यामध्ये मैदासुद्धा ॲड करतात. जर का आपल्याला पीठ छान दळून दिलेलं नसेल तेव्हा अर्धी वाटी किंवा 1 वाटी मैदा घालायचा आणि छान मळून घ्यायचं आहे. हे बघा मी असं छान मळून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं तेल टाकून याला असंच मुरत ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी. तोपर्यंत आपलं पुरण बनवून तयार होतो. तोपर्यंत पिठाला असं छान मरू द्यायचं. आता आपण हे मुरत ठेवूया आणि आपलं पुरण बघूया. पुरणासाठी बघा डाळ शिजून घेतलेली आहे. मी एका चाळणीमध्ये काढलेली आहे. शिजली का छान दाखवते, बघू शकता. छान शिजलेली आहे. आणि आमटीसाठी हे पाणी साईडला ठेवलेलं आहे. आता यामधली काही डाळ मी साईडला ठेवणार आहे थोडीशी भाजण्यासाठी आणि आमटीत टाकण्यासाठी. आमटी बनवताना थोडीशी डाळ भाजायची असते आणि डाळ आमटीमध्ये सुद्धा आम्ही टाकतो. तर साईडला ठेवलेली आहे मी. आता याचं आपण पुरण बनवून घेऊया. आता 1 वाटी डाळ होती तर मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे, बघू शकता. गूळ कमी जास्त आपल्या अंदाजानुसार करायचं की आपल्याला गोड किती करायचं आहे. पाऊण वाटी गूळमधला मी थोडासा गूळ अजून साईडला ठेवला आहे, पूर्ण गूळ नाही घातलेला. आता छान हे गरम मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस चालू करायचा आहे. कमी गॅसवरच पहिले असं फिरून घ्यायचं. गूळ छान मिक्स करून घ्यायचा आणि मॅशरनं दाबून दाबून एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे डाळ आणि गूळ लवकर मॅश होतं सोबत, बघू शकता. आता आपल्याला असं फिरवत फिरवत घ्यायचं आहे. आता मी चम्मच घेतलेला आहे एक पसरट आणि त्या साह्याने मिक्स करणार आहे आणि फिरवत घेणार आहे. शक्यतो मी सहसा पुरण पात्रामध्येच पुरण बनवत असते, पण मी यावेळेला चाळणीमध्ये पुरण बनवणार आहे. मला पुरण पात्रामध्येच सोपं वाटतं पुरण बनवायला, पण म्हटलं आज चाळणीमध्ये बनवूया. बघू शकता असं बनवून घेतलेलं आहे मी. आता चम्मच उभा करून बघते तर तो राहत नाही, म्हणजे आपलं पुरण अजून झालेलं नाही आहे. परत थोडा वेळ होऊ देते आणि बघूया. बघा आता चम्मच आपला उभा राहतो, याचा अर्थ आपलं पुरण बनवून तयार झालेलं आहे. खूप छान लागती पुरणपोळी. तुम्ही नक्कीच बनवून बघा. आता चाळणीमध्ये काढून आपल्याला हे असं चाळणीतून गाळून घ्यायचं आहे पुरण, या पद्धतीने बघू शकता. पुरणपोळी माझ्या दक्षूलासुद्धा आवडते आणि आम्हालासुद्धा आवडते. आम्ही नक्कीच बनवतो. आमच्या गावाकडची रेसिपी आहे बघा, विदर्भामध्ये नेहमीच बनवली जाते. आपल्या गावाकडे बनवतात का नाही नक्कीच सांगा. छानसुद्धा लागते खायला. काहीतरी विशेष सण असला तर आम्ही नेहमी बनवतो. बघू शकता सर्व पुरण मी चाळणीतून गाळून घेतलेलं आहे. आपलं पुरण बनवून तयार झालेलं आहे. आता पीठ बघूया आपलं. बघू शकता किती छान पुरण झालेलं आहे आणि पीठसुद्धा छान मुरलेलं आहे. दाखवते मी किती छान मुरलेलं आहे पीठ, बघू शकता. आता आपण पुरणपोळी बनवून घेऊया. त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये. आता पुरणपोळी लाटून घेऊया. आता छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला पिठाचा, बघू शकता. त्यातून मी अजून काढून घेणार आहे थोडासा, जास्त मोठा पण नाही घ्यायचा पिठाचा गोळा. बघा एवढा घेतलेला आहे मी.
जसं आपण पोळीमध्ये पुरण भरतो तसंच आपल्याला पुरीमध्ये सुद्धा पुरण भरून घ्यायचं आहे. फक्त पुरणपोळी आपण मोठी बनवतो आणि पुरी छोटी बनवतो, त्या अंदाजाने आपल्याला गोळा भरायचा आहे. बघू शकता पारी छान तयार केली आहे मी. याच्यामध्ये पुरण भरते. पिठाचा गोळा होता त्यापेक्षा थोडा मोठा पुरणचा गोळा घेतलेला आहे मी. बघू शकता थोडासा काढते, जास्तच मोठा वाटत आहे. आणि छान असे हे करून घ्यायचं आहे आपल्याला, दाबून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. आणि वर जे पीठ उरलेलं आहे ते मी काढून घेतलेलं आहे. आता छान प्रेस करायचं, थोडं हळूहळूच करायचं, जास्त मोठ्याने नाही करायचं. आता पीठ लावून पुरी लाटून घेते. पुरी लाटताना काळजी घ्यायची, अगदीच हळू हाताने लाटायची आहे आपल्याला. जास्त पुरीवर अजिबातच प्रेशर द्यायचं नाही. बघू शकता अशा पद्धतीने बघा पुरी लाटून घेतलेली आहे मी. एक्स्ट्राचं पीठ काढून घेते. अशाच पुऱ्या बनवून घेणार आहे मी सर्व. आता तेल गरम झालेलं होतं. आता पुरी तळून घेते आणि दाखवते तुम्हाला. सर्व पुऱ्या मी अशाच बनवणार आहे आणि अशाच तळणार आहेत. याच पद्धतीने तुम्हीसुद्धा याच पद्धतीने पुरी बनवू शकता जर का तुम्हाला पुरी खायची असेल तर. पुरणपुरी बघा वरतून तेल टाकत राहायचं म्हणजे पुरी छान फुगते. तर पलटून घेऊया. पुरी पलटून घेतली होती मी, बघू शकता. आता काढून घेते, तळून झालेली आहे. बघा असं करून मी सर्व पुऱ्या बनवून घेतल्या आहेत. आता दाखवते तुम्हाला. बघू शकता मी सर्व पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे आणि पुरणसुद्धा किती छान भरून तयार झालेलं आहे पुरीमध्ये. तर आपल्याला पुरी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओमध्ये जर का काही चुकले असेल तर प्लीज माफ करा.